1, 2, 3 गो. हाय गाईज, माझं नाव आहे प्रियेश आणि मी आज चाललोय माझ्या यूट्यूब चॅनलसाठी फर्स्ट व्हिडिओ शूट करायला, जे की आहे चारकोपच्या राजाचं आगमन. आणि मला वाटत नाही की याच्यापेक्षा कोणती बेस्ट मुवमेंट असेल. सो आपण आता जाऊया आणि बघूया तिकडे. मी थोडा रेडी होतो आणि तिकडचे तुम्हाला क्लिप्स दाखवतो आणि काय आपल्याला स्टोरीज आज कॅप्चर करायला मिळत आहेत ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो. तो स्टे ट्यून. चारकोपला तुम्हाला पुढे डेकोरेशन दाखवतो कसं केलंय. मला माहित नाही तुम्हाला आवाज येतोय की नाही, पण बघूया जसं येईल तसं आपण कंटिन्यू करू. तर आता आपण पोहोचलोय मंडपाजवळ आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता काय खतरनाक केलंय. चरणावरी काय कॅप्चर केला, खूप गोष्टी छान छान कॅप्चर केल्या, इमोशन्स पण भेटले. खास करून मूर्तीचा प्रभाव खूप आकर्षक आहे या टायमाला. आणि मूर्ती देऊन दाखव ना आम्हाला फोटो, काय फोटो दाखव. फोटो चेकिंग काढले, व्हिडिओ चेकिंग काढले. नुसता आकर्षणाचा प्रभाव नाही, या प्रभाव आपल्या लालबागच्या राजासारखं बघायला आहे आणि खूपच छान मूर्ती आहे. काय शूट केला आज तू? काही शूट एवढं भारी झालं ना बाबा. तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये इमोशन्स बघाल ना लोकांचे, म्हणजे असं एवढं प्रेम राजासाठी तुम्ही विचारच नाही करू शकत. एवढं प्रेम आहे राजासाठी. भाई लोक क्रेझी आहेत, क्रेझी आगमनसाठी. किती वाजता आलेला तू आज? हा, मी आलेलो सकाळी 11 वाजेपर्यंत आलेलो आणि आता इकडेच आहे भाई. शेवटी आगमन झालं की आपण जातच नाही. मूर्ती चांगली म्हणा संतोष कामणीने एक नंबर म्हणजे एक नंबर राजा. तुम्ही बघू शकता हे क्रेज आहे लोकांचा गणपतीवरचा. सकाळी 11ला आलाय तो अजून शूटच करतो. तो असतात त्याचे काही क्रेझी पीपल. बघूया आपण आता पुढे रोजच्या कॅप्चर करतो. आता आपण निघतोय घरी. खूप लेट झालाय, ऑलमोस्ट 10:30 वाजून गेलेत आणि राजा पण मूर्ती पण आपली बसली आतमध्ये. सो आता आपण पण निघूया घरी, ठीक आहे. आणि हा ब्लॉग आपण इकडेच थांबवूया किंवा उद्याचा दिवस आपण कंटिन्यू करू, मला माहित नाही. पण बघूया, जे पण असेल तुम्हाला पुढे अपडेट मिळेल. ओके, बाय बाय. सो वेलकम बॅक गाईज. आज आहे डे 2. मी कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतोय. आज एक कांदुलीच्या श्रीचं आगमन होतं. तो मी हा पण ब्लॉग कंटिन्यू करतो. तुम्ही पुढे बघा, मूर्ती खूप छान बनली, तुम्हाला दाखवत होतो.
काय बोलतो अभि, कशी वाटते मूर्ती? एक नंबर मूर्ती केलं, एक नंबर. जे काम मूर्तीचे कलर काम, मूर्तीचा पोस्चर बसायचं, मूर्तीची प्रभाव एकदम बघण्यासारखी मूर्ती आहे. नक्की एकदा या भेट द्यायला या मागे गणेश उत्सव मध्ये कांदिवलीच्या श्री बघायला नक्की या. रेश्मा खातू यांनी खूप उत्तम काम केलं मूर्तीवरती. जो फेस आहे चिंतामणीचा आहे, जो सेम असं वाटतं चिंतामणी दिसतो पूर्ण.